लोकसभेच्या निवडणुकीपासून मागासवर्गीय ओबीसी जनतेला भूल थापा देऊन मतं घ्यायचं कारस्थान चालू आहे। घटना बदलतील, बाबासाहेबांची घटना बदलतील अशी भूमिका ठेवून त्या लोकांचा संभ्रम निर्माण करून, त्या लोकांच्या मध्ये भीती निर्माण, संविधानाबद्दल भीती निर्माण करून आपलं काम फत्ते करायच्या नादात आहे। म्हणून जनतेनो मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान आहेत। त्याच्या 2014 पासून नरेंद्र मोदी साहेब आणि भाजपा महायुतीचे सरकार आहे। आपणाला एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे की साधारणतः या देशामध्ये 65 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, 65 वर्ष काँग्रेसची सत्ता होती। या 65 वर्षामध्ये काँग्रेसनं साधारणतः 84 वेळा राज्यघटनेमध्ये बदल केला, परंतु या घटनेचा सन्मान ठेवायचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। 2014 ला सत्ता आली आणि 2014 ला सत्ता आल्याबरोबर नरेंद्र मोदी साहेबांनी त्या संविधानाच्या पाया पडून, संविधानाला नतमस्तक होऊन आणि संसदेच्या पायरीवर सुद्धा डोकं टेकून या संविधानाचा सन्मान करायचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलंय। आणि तो नरेंद्र मोदी साहेब घटना बदलायचं काम करेल का? हा निगेटिव्ह नरेटिव्ह आहे, ही तुमची फसवणूक आहे आणि या फसवणुकीला तुम्ही अजिबात बळी पडू नका। या फसवणुकीपासून सावध राहा। कोणत्याही प्रकारे संविधानाबद्दल कोणताही बीजेपी विचार करणार नाही। संविधान हे मजबूत राहायला पाहिजे। संविधान हे निश्चितपणाने सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी असायला पाहिजे। ही भूमिका घेऊन महायुतीचं सरकार काम करत आहे आणि म्हणून मित्रांनो या त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका। मागासवर्गीय जनतेनं विशेषतः लक्षात ठेवायचं की या काँग्रेसच्या सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला इंदू मिलची जागा द्यावी म्हणून 15 वर्ष रखडवलं। 2014 ला सत्ता आली, 12.5 एकर जमीन एका झटक्यात मुंबईतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला दिली। एवढं मोठं काम बाबासाहेबांच्यासाठी त्यांनी केलं। 40 वर्ष साधारणतः बाबासाहेब लंडनमध्ये शाळा शिकत होते। बाबासाहेब लंडनमध्ये ज्या ठिकाणी शाळा शिकत होते आणि ज्या ठिकाणी राहत होते ते घर 41 कोटीला देवेंद्र फडणवीसांनी विकत घेतलं आणि त्या लंडनमध्ये बाबासाहेबांचं स्मारक उभा केलं, ग्रंथालय केलं। असा बाबासाहेबांचा सन्मान करणारी ही आमची युती आहे। बाबासाहेबांच्या विचाराला न्याय देणारी ही युती आहे। त्यामुळे कितीही बाबासाहेबांच्या बद्दल मागासवर्गीय जनतेच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचं काम केलं तर अजिबात आपण घाबरू नका। आपणाला एक गोष्ट लक्षात असायला पाहिजे, आपणाला विधानसभेची निवडणूक ही या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास करायसाठी लढायची आहे। अमल महाडिक साहेबांना साधारणतः 2014 मध्ये जो विकास केला त्यानंतर इकडं विकासाचं नाव नाही। इथं फक्त इव्हेंट झालाय, इथं फक्त इव्हेंट निर्माण करायचा नाही तर इथं विकासात्मक काम करायचं आहे। आपणाला गोरा गुमटा तरणा बांडा असा घेऊन उपयोगाचा नाही। आपणाला विकास करणारा कार्यकर्ता पाहिजे, जनतेच्या सुखादुखामध्ये सहभागी होणारा कार्यकर्ता पाहिजे, जनतेचं दुःख हे आपलं दुःख म्हणणारा कार्यकर्ता पाहिजे। आणि ती नीती आणि तो स्वभाव अमल महाडिक साहेबांचा आहे। आणि म्हणून भगिनीनो एक लक्षात असू द्या की महाडिक साहेबांचं वागणं बघा, महाडिक साहेबांचं बोलणं बघा, महाडिक साहेबांचे विचार बघा। कधी कुणाला अरे म्हणणार नाहीत, सगळ्याशी नम्रपणे बोलणार, सगळ्याशी सद्भावनाने बोलणार, सगळ्यांचा सन्मान करणार, कधीही कुणापुढं मान वर करून जाणार नाहीत। अगदी मोठ्याला सन्मान देणार, बारक्याला सुद्धा सन्मान देणार हा नीतिवान माणूस आहे। हा निश्चितपणानं आमच्या या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करून इथला सगळा समाज आणि इथलं सगळं गाव सुजलाम सुफलाम करायचं काम अमल महाडिक साहेब प्रामाणिकपणे करतो।